सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माझे नाव मोहन यशवंत खिलारे। माझा गट नंबर 103 असून त्या 95 गुंठे जमीन आहे। त्यातून त्या एटेलवाल्याची केबल जबरदस्ती घालते ती, त्यामुळे तक्रार आहे। 9 तारखेला एटेलवाल्या साहेब आला 5 वाजता, सुमारे ते म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, केबल जाऊ देत नाही। मी म्हटलं असं माझ्या उतरावर बोजे आहे, बोजे क्लिअर झाल्यावर मी जाऊ देणार आहे। मग त्यांनी बावनकुळे पेला म्हणून मला फोन लावून दिला त्यांनी। ती म्हणली बाबा गुरुवारी तुम्ही या मुंबईला तुमची क्लिअर करतो। तोपर्यंत सकाळवारी जीप पाठवून पोलीस स्टेशनची विषय हवालदाराने मला उचलून आणले पोलीस स्टेशनला। परत 2च्या सुमारास कोळेकर साहेबांना मी बसवले। परत ती अरुण पिसाळ नावा माणूस बी आलता तिथे पे म्हणायला, त्यांच्यासमोर बसले। मी पे साहेबाला सगळं नका विषय दाखवला, परत उतारा दाखवला। यात काय माझा माझ्यावर रोल काय येत नाही। त्यांनी PWDला पैसे भरले तरी PWD बघून घ्यावे, माझ्या जमिनीत यात रोल नाही असं। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं मी तुमचा यात रोल येत नाही, महसूल खात्याचा असं साहेबाला समजावून सांगितलं होतं। तरी काय नाही, थोडी दमदाटी केली। त्यांना काय वाटली केबल काढणार नाही मी आता शेततळ काढायच्या मी आणि परत केबल काढली। तेवढ्या दमदाटीने ते थांबले नाही म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्यावर 25 लाखाचा खोटा गुन्हा दाखल केला। गुरुवारी पेपरला आलं ते, परत गुन्हा दाखल करून मी थांबलो नाही। परत त्यांनी शनिवारी 4 गाड्या भरून माणसं पाठवली। ती कोण होती, सिव्हिल ड्रेस काय मला माहित नाही। मग त्यांनी त्या कंपनीवाल्यांनी मला औषध पाजले, परत बायकोला मारले, पुढे फरफडत बायकोला नेले। परत त्यातने आमचे लोक आल्यावर त्यांनी CB पवारचे आणून मला ऍडमिट केलं। त्यानंतर करांडी पिंटू कोणतं पोलीस चालते, त्याच्या 2 कोणतं होते, त्यांनी मी सुजित नसल्यामुळे त्यांनी त्या जबाब घेतला नाही। ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे। त्या मग त्यानंतर मी शुक्रवारी गेलो असेल, त्यानंतर ते पोलीस स्टेशनला केस घ्या म्हणून। मी मुलगा दिवस बसली, काय केस घेतली नाही। त्यांनी म्हणले चौकशीला अर्ज टाका, अर्ज घेतो। मी एक अर्ज लिहिला की तसा नको, दुसरा अर्ज लिहिला तसा नको, तिसरा अर्ज लिहिला तसा नको। मग मला थोडं राग आला, मी म्हटलं काय मग कागद देऊ घेणार आहे काय असं झाल्यावर मी परत गेलो। परत मी उपोषणचा अर्ज दाखल केला। उपोषण 6 तारखेला। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।